चंदगड तालुक्यातील माडखोलकर महाविद्यालयामध्ये सोलर सिस्टीमचा शुभारंभ, नवीकरणीय ऊर्जेकडे महत्त्वाचं पाऊल, पर्यावरणपूरक उपक्रमाचं कौतुक, GS पाटील यांच्या अध्यक्षतेखाली NK पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. चंदगड तालुक्यातील रभा माडखोलकर महाविद्यालय येथे सोलर सिस्टीम बसवून नवीनीकरण ऊर्जेकडे महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असून या प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ संचालक NK पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष GS पाटील होते. चंदगड तालुक्यात सोलर सिस्टीम बसवणारे हे पहिले महाविद्यालय ठरल्याने या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. प्रभारी प्राचार्य डॉक्टर SD गोरल यांनी प्रास्ताविकात सोलर सिस्टीम उभारणी मागणी उद्देश स्पष्ट करताना ऊर्जा स्वयंपूर्णता आणि पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित केली. सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीज बचत होण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जाणीव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल असे त्यांनी सांगितले. उद्घाटन प्रसंगी NK पाटील यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक करत हे महाविद्यालय समाजाला दिशा देणारे केंद्र असल्याचे सांगितले. सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रकाश निर्माण करण्याचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात GS पाटील यांनी संस्थेच्या भविष्यातील नियोजनाचा आढावा घेत येत्या काळात सर्व शैक्षणिक शाखांमध्ये सोलर सिस्टीम उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक AD कांबळे यांनी केले तर प्रभारी प्राचार्य डॉक्टर MM माने यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ संचालक प्राध्यापक RP पाटील, ऑडिटर प्राध्यापक NS पाटील, सेक्रेटरी इंजिनियर MM तुपारे, संचालक शामराव मुरकुटे, उपाध्यक्ष LD कांबळे, खजिनदार आनंद सुतार, MB पाटील, संचालक वामन सडेकर, संचालक शाहू फर्नांडिस यांच्यासह महाविद्यालय, ज्युनियर कॉलेज व हायस्कूलमधील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी P&G सोलर सिस्टीम बसवल्याबद्दल कंपनीचे मालक एहसास दस्तगीर नाईक आणि इकलास दस्तगीर नाईक यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा उपक्रम पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकासाचा संदेश देणारा ठरत असून चंदगड तालुक्यातील इतर शैक्षणिक संस्थांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.